या घराबाहेर आल्यावर आता कोणासोबत नाती पुढे टिकणार आहेत आणि कोणासोबत टिकणार नाहीत असं वाटतं? ऑब्विसली प्रभू, राकेश दादा, दीपाली ताई, रेवा यांच्याशी नातं माझं टिकून राहणारच आहे जोपर्यंत मी आहे. राखी एक आहे जी खूप कमी वेळासाठी आली माझ्या लाईफमध्ये आणि असं छान असं घर करून गेली माझ्या आयुष्यात. खूप शिकवून गेली ती मला. तिचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवते. तू कायम म्हणतेस की बिग बॉस तुला हे देणार आहे, ते देणार आहे. बिग बॉस शो तुझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहे. प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे. तुला इथून बाहेर पडल्यानंतर इतकं देणार आहे, तितकं देणार आहे. तुझ्याकडे बघून ना मला खूप असं भारी वाटतं की तू ज्या प्रकारे त्या प्लॅटफॉर्मला घेतलंयस, तू झोपत नाहीस. तू सकाळी उठल्या उठल्या तयारी करायला जातेस. आज कोणता लुक करू, कोणता लुक नको करू हे सगळं करतेस. पण कधी हा विचार केलायस का गं की तू बिग बॉसला काय देतेस? माझं असं झालं की हा विचार तर मी केलाच नाही. ती थोडक्यात बोलली पण मनावरती कोरलं मी ते की मला बिग बॉस देणार आहे. ती मी सारखं म्हणते की बिग बॉस मला मोठं करणार, बिग बॉसमुळे मी मोठी होणार, असं होईल तसं होईल. पण मी बिग बॉसला काय दिलं? मी बिग बॉससाठी काय करते? ती ना प्रत्येक भांडणानंतर जेव्हा शांत व्हायची ना काहीतरी बोलून जायची. तिचं डेडिकेशन होतं शो साठीचं. ती भांडायची पण ती मीन नाही करायची. त्यामुळे राखी सावंत म्हणून माहिती होती, पण बिग बॉसमुळे मला राखी सावंत कळली, इमोशनल राखी सावंत. ती कायम माझ्या मनामध्ये राहील आणि ती मला कायम म्हणते ए माझी बहीण. तर मी तिला कधीच असं म्हटलं नाही की ए माझी बहीण. मी तिला मुद्दामून टॉन्ट करायची, पण ज्या प्रकारे तिने बाहेर पडल्यानंतर माझ्यासाठी प्रेम दाखवलं अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळे राखी माझ्यासाठी कायम माझ्यासोबत राहील. माझं बॉन्ड बनणार नाही, नाती तुटतील म्हणतेस. मी विशालशी कधी नातं बनवलंच नाही. ऑब्व्हियस रिझन मी त्याला दुश्मनच म्हटले. दुश्मनी हे नातं होतं आमचं, दुश्मनीचं. सो ते पण नातं मी टिकवेन. दुश्मनीचं झालं गेलं सगळं मी बिग बॉसच्या घरी सोडून आली. तर मी जाताना त्याला बोलले, कारण आमचं बरंच डिस्कशन झालं होतं की तू खूपच दुश्मनी ठेवली आहेस वगैरे वगैरे. तर माझी मम्मी त्या दिवशी आली होती. सेफ झाले मी त्या दिवशी लास्ट फायनल डेला. तर मम्मीने मला असं हे केलं की तुला मी काय शिकवलंय, एवढं मनामध्ये ठेवायचं नसतं. प्रत्येकजण वाईट बोलतो, चांगलं बोलतो, पण माफ करायला पण शिकलं पाहिजे. तो जेव्हा वळला पाठीमागे मी विशालला तेवढंच म्हटलं एक वाक्य, विशाल दुश्मनी इथेच सोडून जातीये मी. पण याचा अर्थ हे नाही मी दुश्मनीचं नातं त्याच्याशी संपवलं, पण मैत्रीचं नातं मी कधीच चालू करणार नाही. कारण मी तशी नाहीच आहे की मी जे बोलते ते मी करणार नाही. मला जे नाही पटलं ते मी कायमच नाही नाही नाहीच म्हटलंय आणि कदाचित तिथेच माझी ओळख आहे की मी जे बोलते ते मी करते आणि जे बोलत नाही ते मी कधीच करत नाही. शेवटी ना प्रेक्षक थोडेफार तुझ्यावर नाराजही झालेले जेव्हा रेवा घराबाहेर निघत होती आणि तेव्हा तू टोमणा मारला असं जे उचललं गेलं घरात अनुश्रीकडनं आणि विशालकडनं. त्यावर काय आता मत आहे किंवा तू ते पाहिलंस का, नेमकं काय वाटेल? हो, मी बाहेर आल्यानंतर पाहिलं आणि मुळात मी जेव्हा ते बोलले त्यानंतर ज्या प्रकारे ते माझ्याशी येऊन बोलले मला तिथेच कळून गेलं होतं की बोलले तर मी बरोबर होते माझी कविता, पण ते निगेटिव्हमध्ये कसं पोर्ट्रे करायचं आणि बाहेर PR पर्यंत कसं पोहोचवायचं, तर ते मला कुठेतरी कळून चुकलं होतं की ही हिंट असावी मला आता डिफेम कसं करायचंय 13व्या आठवड्यात. कारण कसं झालेलं खूप कॉम्पिटिशन आता जवळ आलं होतं की विनर कोण आहे हे बघायचं होतं आणि प्रेक्षकांच्या नजरेत मला कसं पाडलं जाईल याचं जे कष्ट चालू होते मला तिथेच कळून चुकलं होतं की हे वाक्य माझं खूप उचललं जाणार. मी कायमच माझ्या प्रत्येक नॉमिनेशन नंतर, एविक्शन नंतर, एलिमिनेशन नंतर बोलत आली की मायबाप माझे आहेत ते जनता आहे आणि जनतेचा डिसिजन माझ्यासाठी फायनल असेल, सराखोबर असेल. जे काही जनता करेल ते त्यांचं प्रेम असेल. जर मी फायनलपर्यंत पोहोचली आहे तर जनतेने मला प्रेम दिलंय, पण ते प्रेमामध्ये पण त्यांनी मला कुठेतरी बघितलंय माझ्या जर्नीमध्ये, म्हणून त्यांनी मला प्रेम दिलंय. हे जर जी मुलगी 13 आठवडे बोलत आली आहे की माझे मायबाप प्रेक्षक आहेत, माझे मायबाप बिग बॉस आहेत, सडनली 13व्या आठवड्यात जो माझा स्वभाव आहे की मला जे पोटात आहे ते मला बोलायचंय, हे जर मी बोलून गेली
मग ते त्याच पॉइंटला का उचललं गेलं? म्हणजे जिथे कुठे विनर साठी लोक वोटिंग करत होते तिथेच ते वाक्य का उचललं गेलं? याच्या आधी पण मी बऱ्याच गोष्टी बोललीये भांडणामध्ये, याच्या आधी पण मी बरेच खटके उडतील अशा गोष्टी बोललीये, याच्या आधी पण मी बऱ्याच लोकांना म्हटलंय की तुम्ही काय धक्काबुक्की करता, काय खोटे गेम खेळता, मला नाही पटत, मी नाही असं करत तसं करत. तेव्हाच का बरं मी फेक वाटायला लागले लोकांना 90 दिवसानंतर? कुठेतरी मला असं वाटलं की तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण मी एक ऑब्झर्व केलं होतं, ज्या प्रकारे मला बिग बॉस कळत होता, ज्या ज्या लोकांना तिकीट टू फिनाले मिळालंय ना, तर माझं एक ऑब्झर्वेशन होतं, तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतर बाहेर जनतेला वोटिंग करायला इझी जातं, कारण तो व्यक्ती नॉमिनेशनमध्ये नाही पडत आणि त्याला विनर बनवायचं असतं लोकांना. त्या व्यक्तीला ते विनर बनूच देत नाहीत. आजपर्यंत असं झालंच नाही की तिकीट टू फिनाले मिळालेला विनर कधी झालाय. कारण तेवढ्या पॅचमध्ये ना, तेवढ्या पिरियडमध्ये इतकं डिफेम केलं जातं त्या व्यक्तीला, इतकं डिफेम केलं जातं, इतकं निगेटिव्ह बोललं जातं की म्हणजे जी जनता त्या व्यक्तीवरती प्रेम करत असते, त्यांच्या मनात सारखं बिंबवलं जातं की नाही, ही निगेटिव्ह आहे, ही फेक आहे, ही खोटारडी, असं आहे तसं आहे. त्यामुळे कुठेतरी खरा असलेला व्यक्ती पण खोटा वाटायला लागतो आणि ते कुठेतरी होत होतं, हे मला जाणवलं होतं. पण मी नाही फरक पडलो त्याचा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.